काय वाटत नको. आम्ही सगळे आज पहिल्यांदा बाळा बघणार आहे आणि आज सगळ्यांचे रिएक्शन बघू. तर आजची गुड न्यूज अशी आहे की पायल आणि बाळाला एकत्र शिफ्ट केलेलं आहे. की काय सिच्युएशन झाली होती, काय कंडिशन झालं होतं पायलचं आणि काय परिस्थितीत आम्ही पायलला हॉस्पिटलमध्ये नेलं ते सगळं पायलच्या तोंडातून तुम्ही ऐका. आता सध्या आमची जनरी बघा. त्या पायलची 5वी असणार आहे उद्याच ना? हो ना, पण नाही होत नाही 5वी होणार आहे का नाही माहित नाही आता. नाही होणार कारण कसं आहे माहितीये का, 5वी दवाखान्यातच होती. मला तर हे पण प्रश्न पडलाय की 12वी पण तिची होती की नाही ती. व्हायला पाहिजे का नाही. औषध तेवढी पण एक प्रकारे औषध असती. पण कसं काय माहितीये का, डॉक्टर काय म्हटले की तुम्ही 15 दिवस धरून चाला, की तुमचं बाळ 15 दिवस आम्ही ठेवणार असे म्हणून. स्वागत आहे. आज सकाळ सकाळ रुटीन दाखवतो मी. चालला ताक टाकायला दाखवतो. हे बघा, हे आपलं ताक आहे, हे मसाला ताक आहे आणि ह्याच्याखाली साधं बटर मिल्क आहे. आज ती थोडंच माणसं लेके तो सकाळ सकाळ टाकून येतो. त्यानंतर दूध आणायचं, दूध आणल्यानंतर पाय काढायचं आपल्याला. चला आता लाईन टाकू, बघूया आज किती माल संपतोय आपला. समजेलच आपला आज किती माल संपतोय आपला. आणि त्यानंतर संध्याकाळी पॅकिंग आहे. मार्केटिंग थोडीफार करायचं तर मार्केटिंग सांगू शकत नाही अजून किती काय झालं तर. चला आता जाऊ. सकाळचं माझं काम वगैरे करून झालेलं आहे आणि घरातलं पण सगळं आवरून झालेलं आहे मम्मीचं. आता भांडी घासते. हे बघा, बाळातीने म्हटलं की जास्त बाळाचे कपडे आणि भांडी हेच काम जास्त असतं आणि डबल स्वयंपाक. आता ज्याच्या घरात बाळातीन आहे त्याला माहिती असणार आहे बाळातींचं काम काय असतं ते. माझ्या मुलाला नाही माहीत अजून. माझ्या मुलाने मला एक दिवशी प्रश्न विचारला, म्हणजे काय एवढं काम असतं एक्स्ट्राचं. तर म्हणलं ठीक आहे बाळा, नंतर बघ म्हणलं. आहे म्हणलं घोडं मैदान जवळ. तर आता बाळातीन घरी आल्याच्या नंतर बाळाला माझ्या कळलं की काय काम असतं. पण ह्यात काय मला बोलण्यासारखं काय होतं काय त्या गोष्टीमध्ये. मम्मी काय म्हणलं, मम्मी काय करते बघा तुम्ही. मम्मीने उरपाटा मला शिकायला बोलून माझ्यावर अशा हे करायला लागली. मी असं बोललो, मी जसं बोललो. हे आता हे बघा शिरा गरम केला आपलं. अजून ढवळाच्या शिरा अजून आहे कारण आपण शिऱ्यासाठी स्पेशली शिऱ्यासाठी स्पेशली घरातून 2 किलो तूप दिलं होतं. 3 किलो तूप दिलं होतं. हा सॉरी 3 किलो तूप दिलं होतं आणि ते पण शुद्ध गाईचं. त्यामुळे तू शिरा एवढा भारी झालाय ना, तो अजून आमच्या घरचे येण झाला मी तर खाल्लंच नाही. काय काय ह्या परेशानीमध्ये ना खायचं असं घरात खायचं एवढं पडलंय ना, पण इच्छा नाही. खायचंच नाव नाही. इच्छा नाही आता काही इच्छा नाही. असं काही गोष्ट नाही. वेळ नाहीये, धावपळ होती. कसं असतं असं काय पदार्थ वेगळे खायचे म्हणलं ना, थोडासा रिलॅक्स पण असला ना की माणूस खाता. आता बसल्या बसल्या काय करायचं. एवढी पायलच्या मम्मीने एवढी मिठाई आणली होती. हर एक पदार्थ आणला होता मिठाईचा तिने ढवळ्या जेवणात बिचारीने. पण आमच्या तोंडातून नाही गेला अजून तो, ना पायलच्या तोंडात गेला. काय बोलायचं. आणि मी आता पायलचं हे बघा सगळं खायचं सामान खाली घेऊन आले वरून. आता वरती तिकट मग काय खाणार नाही. तर खाली चांगलं टेस्टी एकदम चिप्स येते. आता तुम्हाला दाखवते मी पण पायलचं वरचं घर आवडते. त्या साड्या बिड्या आलेल्या सगळं पसर तसाचे खालचं उरते. मी आल्यावर हो तू आल्यावरच बाबा जाऊ म्हणजे व्लॉग वगैरे घेऊ आपण. पाऊलचं घर साफ करताना दाखवू तुम्हाला आम्ही घर कसं होतं कसं साफ करून टाकलेलं आहे. नाही तिने साफ केलेलं आहे घर. साफ त्यांनी केलेलं आहे म्हणजे कसं, पहिली गोष्ट मला बाथरूम धुवायचंय, तिथून बादल्या धुवायच्यात. हा ते मी करते सगळं. बेडशीट चेंज करायचंय, अजून किचन वाटा साफ करायचं, किचनच्या मध्ये सगळं ते करते मी. आता मी खालचं उरकते वरती मी तेच करायला जाते. तिने घर तिचं ती स्वच्छ ठेवती, त्याबद्दल काय नाहीये. पण आता ढवळ्या जेवणामध्ये जे काय झालं घरात साफ नाही ते सांगते. घरात आता साफ नाहीये काहीच. मी पण हायचं कवर टाकतोय. बादली वगैरे दिवली नाही, काय नाही काय सगळं. आणि बाथरूमचं कसं आहे म्हणते आमच्या मशीनचं पाणी सगळं बाथरूम येतं ना, तुम्ही बाथरूम किती 10 वेळा दिवा त्यात घाण जातेच परत. ते पाईपातलं पाणी येत होतं खाली. तर चला आता मी नाश्ता वगैरे करतो. करावं लागेल आपल्याला बाळाला आंघोळ घालायची बाथरूम मध्ये, त्यामुळं काहीतरी आम्हाला करावं लागेल. नाही बाळाला काय मी संध्याकाळची आंघोळ घालणार आहे. बाळा आंघोळ घालायला आम्ही डेटोलने बाथरूम धुवून मी एक डेटोलची बाटली घेऊन येते. तर आजची गुड न्यूज अशी आहे की पायल आणि बाळाला एकत्र शिफ्ट केलेलं आहे. अजून आम्ही तर नाही गेलो. आम्हाला फोन आला होता पायलच्या बहिणीचा. साक्षी गेली सकाळ सकाळ पायला मस्तपैकी चिकनचं आळे पाणी करून भाकर मस्तपैकी काय घेऊन गेली जेवणासाठी. तर पायल्यानं बाळ आता एकत्र आलेले आहे काही फायनली. अशा दिवसाने पायल 5 दिवस सोबत राहणार आहेत, पण आमच्या सोबत नाही आहेत. अजूनही आम्ही आमच्या बाळाचा चेहरा बघितलेला नाहीये काही. मी बघितला पण तुम्हाला सांगतो सगळं जे टेन्शनचं काय म्हणजे सगळं टेन्शनच्या गोष्टीत ना
तेव्हा तुम्हाला आम्ही नंतर सांगतो. आता आम्ही तुमच्याबरोबर आमची खुशी व्यक्त करतो. टेन्शन नंतर सांगू. टेन्शन तर प्रत्येकाच्या आयुष्यात. चला आता. टेन्शन पाहायला आल्यावर सांगा तुम्हाला. Yes. पायलच्या ब्लॉग मध्ये पायलच्या तोंडवरच ऐका की काय सिच्युएशन झाली होती, काय कंडिशन झालं होतं पायलचं, आणि काय परिस्थितीत आम्ही पायलला हॉस्पिटलमध्ये नेलं, ते सगळं पायलच्या तोंडातून तुम्ही ऐका. आता सध्या आमची जनरी बघा. तुला घ्यायला आले तर थांबली माझी गाडी बघा. सिलेंडर घ्यायला तो सिलेंडर काही भेटलं नाही. आता आधीची एक्झाम चालू आहे त्याचा. पेपर सुटलंच त्याचा. मी तिथेच पोर आता सगळी बाहेर. आज त्याचा सेकंड लास्ट पेपर आहे. 12 दिवशी लास्ट पेपर असणार आहे. 19 तारखेला का 18 तारखेला. मग काय मोकळाच गडी फिरायला. टेन्शन फ्री. आता पण टेन्शन फ्रीच होता, तेव्हा पण टेन्शन फ्रीच असेल. बघू आता काय होत आहे. दादूला घेऊन आलो, तुम्हाला सांगितलं सेंटर आणलं गेलो. सेंटर काय भेटलं नाही. पायाची ढोळा जेवणाची बर्फी खातोय. मम्मी आता झोपेत न उठली. हे बघा. साक्ष पुन्हा पण उठले मी. आणि काय विषय, आमच्या वरचं घर साफ करायचं राहिले आज. तुम्हाला मागे सांगितलं होतं घर साफ करणं, पण नाही राहिलं. काम वाढत गेलं. खालचं उरकलं बाबा सगळं. आणि कानाकोपरा घेतला करून, कारण आता बाळातीन आले की ते काय बघायला मला खरंच भांड्याची घासाय काढायची होती, पण आता हे इमर्जन्सी झाल्यामुळं सगळं कामच राहिले माझं. त्यामुळे मी आपलं जेवढं होईल तेवढं वरचं काम सगळं करून घेतलंय. म्हणजे कानाकोपरा करून घेतला, सगळी धूळमाती काढून घेतली. आता 6 महिना झाल्याच्या नंतर आपल्याला सगळं तर काढावंच लागतं, त्याच्याविषयी काय नाही. तर बघू आता उद्या. आज काय थकले मी खूप, माझे हात दुखायला लागले काम करून. आणि उद्या पायलची 5वी असणार आहे. उद्याच ना? हो ना, पण नाही होत नाही 5वी होणार आहे का नाही माहित नाही आता. नाही होणार, कारण कसं आहे माहिती का, 5वी दवाखान्यातच होती. मला तर हे पण प्रश्न पडलाय की 12वी पण तिची होती की नाही. ती व्हायला पाहिजे का नाही. हाऊस आहे तेवढी, पण एक प्रकारे हाऊसच असती. पण कसं काय माहिती का, डॉक्टर काय म्हटले की तुम्ही 15 दिवस धरून चाला, की तुमचं बाळ 15 दिवस आम्ही ठेवणारच आहे म्हणून. तर बघू, आलीच तर आपण 12वी पण छान करू अजून मस्तपैकी. असं 12वी 5वी झाली नाही ना, 12वी 5वी झाली नाही ना, बाळाचं जंगी स्वागत होणार. मग हो काय होईल, बाळाचं जंगी स्वागत. हां ते तर आहेच. ते तर स्वागत तर करणारच आम्ही, स्वागताविषयी काय नाही. आपल्या जेव्हा येईल तेव्हा स्वागत होणारच आहे. पण मेन महत्त्वाचं आता 12वी होती का नाही होती ते सगळं डॉक्टर, आणि त्या डॉक्टरांच्या पुढं आम्हाला काही बोलता येत नाही, काही करता येत नाही. बस डॉक्टर थोडी सोडणार आहेत. जोपर्यंत पूर्णपणे रिकवर होत नाही तोपर्यंत डॉक्टर सोडणार नाही. सोडतील 12वीची मला असं वाटतंय. आज पाहायला गेले 2 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात लोक, कसं वागतात कसं राहतात, मग सोडून देतो. चला आता मी जातो. मग स्वयंपाक नाही आला, मी स्वयंपाक जाणार होतो, पण जरा लवकर जातो. येऊन काही 15 मिनिटाचा रोड आहे, लगेच तिथं डबा घेऊन परत जातो. मला पण मग काय होतं, म्हणजे हे असला मन लागत नाही, असं होतं. तर चला जातो आता मी. तर मी आता आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये. पाहायला भेटू, मी परत जाणार आहे आता. डबाचं आपल्याला आणायचं आहे, तर बघूया काय होतंय. काय वाटतं रडू नको. हिला कसली खुशी झाली, मी आले म्हणून रडते. बघा आता मी यावं का नाही. मग मावशी चांगले स्टेटस टाकते. मावशी चांगले स्टेटस टाकते. अरे चुप ना पाहायला, आता काय रडू नको पायल, शांत हो. मी नव्हतं आलं पाहिजे. मग ती माझ्या फुदफुद रडायला लागली. काय होत आहे पायल, बाळासाठी डायपर आणायचे होते. बाळाचा पायल पैसे शिफ्ट झालेला असेल, डायपर घेऊन होतो. एकदमच डायपर घेतलं साक्षीने, म्हणजे एकदम डायपर केल्यानंतर पळा पडू नको, तर डायपर घेऊन चाललेलं आहे. तर चला पायला डायपर देऊ आणि मी घरी जातो. डायपर देऊन मी घरी जातो आणि मग परत मग मी डबा घेऊन परत येतो. तर चला आता तर चाललो आता मी घरी. पायल डायपर वगैरे सगळं दिलेलं आहे आणि डायपर दिलं मी चाललो आहे. मग मी स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक झाला की मग परत येऊन मी बाळाला पायलकडे दिलेलं आहे आणि आता व्हिडिओ कॉल करून बाळाला सगळ्यांना दाखवणार आहे या पायला आम्हाला. तर बघू घरचं जे काही रिॲक्शन असणार आहे तर रिॲक्शन मी रेकॉर्ड करणार 100%. तुम्ही पण ते रिॲक्शन बघा. जोडल्याला मला घरी घेऊन चाललो आहे. भेटूया आपण घरी गेल्यावर. चला घरी आणि पायल व्हिडिओ कॉल करणार आहे. काही पायल बाळ आज पहिल्यांदा मी बघितलं, मी पण नाही नीट बघितलं तेव्हा. आम्ही सगळे आज पहिल्यांदा बाळा बघणार आहे आणि आज सगळ्यांचे रिॲक्शन बघू काय होतात. काय आता एक्सायटेड आहे. काय म्हणते तू? मुकडा बघायला आम्ही तरसलोय. तर सगळे तरसले, पायलची घरची पण तरसले, आम्ही पण तरसले. म्हणून वाईट लागलो आम्ही बाळ बघायला. बसलो आणि शेवटी घरी आलो संध्याकाळचं निघून. वाईट लागलं म्हणून बाळाचं फक्त तोंड बघून नाही बघतात, फक्त तोंड.
बस बाकी काय ना, बाळात बघून द्या आम्हाला एकदा. तर मी आता बाळा बघणार आहे आम्ही दाखवलं. ह्या मोबाईलवर नाही करा, कारण रिॲक्शन घ्यायचं त्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करतो. आणि बरं तुझा डिस्प्ले चांगला तुझा. बघूया आपण. मम्मीचा पण हँग होतो ना फोन. तर पायाला आपण व्हिडिओ कॉल लावलेला आहे गाईस. थांबा उचलती का बघू. रिंग वाजत आहे. उचल उचल. उचलला. आता फोन उचलला. सोनूची बॅटरी कमी आहे अशी दाखवलंय. कुठे दिसत नाही कॅमेऱ्यात काय. हा आला आला. मम्मी या, बाळाला बघायला या. बघू. ए थांब थांब, लगेच नाही दाखवायचं पाहिजे. थांब लगेच नाही. असं काय लगेच नाही दाखवायचं. थोडं सस्पेन्स. इकडे या पुढं. माझ्यापाशी आहे की. हा दाखव. अगो सेम सोनू 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 सोनू. पायल नाही सोनू आहे. आई चू हो. चू. बाळा बाळा. ए बाळा चुडे. बाळा. बाळा नाही, चू. बाळा कर बाळा. व्हिडिओ मध्ये कळ. ए बाळा. ठीक आहे बाई, गं काळाचे ग. ए काळ नको म्हणू मी. तू काळ म्हणू नको. हसते ते. ए दाद्या. तो जांभळे देते. ये लवकर, तो बघितलं. ये लवकर. ऐ ऐ ऐ ऐ तो ग डोळे उघडा नाही. अयो अयो. ओ डोळे उघडा. तो बळ झोपून डोळे उघडते तो. हा चांगले आहे की. हा सोनूचे गे बाई दुसरा. हा लहानपणी सोनूचे. कसं दिसतंय. लहानपणी असंच होतं सोनू. हे बघ हे बघ. सेम 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 सेम. बळजोरून तोडो करते हो. ते काय सोनूचे. बघितल्या बघितल्या पहिले देखील सोनूचे सोनूचे. जांभळे देते गे. जांभळे नाकाला काय सुधारली. हा नाकाला काय सुधारली. पुढं सुधारी नाकाला नाही. कॅमेरा दिसते. बघायचं का दादा. नाही बघायचं तुला बघितलं. पुढं. तर आता काहीच मी व्हिडिओ कॉल ठेवतो आणि मी बाळाला बघतो. जरा मला पण बघायचं. थांबा थांबा थांबा. दाखव रे. थांब कुठे गेलो मी. उघडते चांगलं डोळे उघड. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बाळ. अयो आहे का ते ए, आता मला काय माहिती नाही लहानपणी कसं होतं. सोनू सोनूचे आहे. काळं काळं होय, काळ काळ म्हणू का मम्मी. पाहिजे बघा हे काय चाललंय ते. हा हसते बघ कसं. आयु 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 आयु. रडायला. बाळा. अगो अगो भैया अगो भैया. केस असते. हो दामडी तो बघ. हो भूक लागली भूक लागली. आई वडीलच्या का नुसतं खायचं यार. हा कसं करते डोळे पोटच कसं भरत करते. नाही. हा हा अयो जीभ बघा पातळ. झोपलाय बिचारले. ठेव 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 ठेव. झोपून दे. छान दिसतंय बाळ. साक्षी यांना कॉल कर. मम्मीला कॉल कर तुझ्या. ठेवू का आई. सोनूचा फोटो दाखवतो. सोनूचा आणि सेम सेम. फोटो काढला ना. फोटो फॉरवर्ड करू नको. फक्त व्हिडिओ कॉल दाखव. फोटो कोणाला फॉरवर्ड करू नको म्हणावं. हा फोटो फक्त आपल्या मोबाईल मध्ये सांगते. कोणाला फॉरवर्ड करू नको म्हणावं. बघ बाळाला पण कळते बरोबर बोलते. पप्पा कसं रिएक्शन येत आहे. अयो 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 अयो. कसं करते असं करते. डोळे उघडते पण बारीक करते. छान छान. मी जरा थोड्या वेळाने पण ब्लॉग ठेवतो मी. थांब जरा. तर आता आलोय मी पाहायला जेवण घेऊन. जेवत बसले आता पाहायला बाहेर. बाळ आतमध्येच आहे. पहिली म्हणजे जेवण घेते. बाळाला दूध पावताना मधनं चालली बिचारी. आणि खूप इमोशनल होती. प्रत्येक वेळेस बाळाला सोडून येताना नुसती रडती. नुसती रडती. बाळाला सोडून यायचं की रडती. काय करणार आहे काय तसं नाही. नाही रे. आता बघ ना, तुम्हाला पण भेटता येत नाही बाळाला. आणि मला पण असं नाही अरे पाहिजे असं. बाळ आपल्याकडेच येणार आहे. हा पण असं- बाळाची सेफ्टी आता महत्वाची हा आपल्याला. पण किती दिवस व्हायचं नाही तर असं 2 दिवसच झालं. 2 दिवसच. वैताग आला इथं. आता काय करायचं. नॉर्मलचा प्रयत्न केला. नॉर्मल असतं तर आम्ही घरी कधीच गेलो असतो. कधीच घरी गेलो असतो. हा ब्लॉग पण आता आम्ही घरी नाही गेलो. नाही नॉर्मल पण ठेवतात काही दिवस. हा का ऑब्झर्वेशन असतं चांगलंच. ते चांगलं चांगले 3-4 दिवस ठेवतात. बाळाला ऑब्झर्व करून ते सोडा असतील लगेच चांगलं. नाही सोडत.
तर चला आता पाहिजे होती मम्मी झाला असं उशीर झाला यायला. दीड मम्मी रात्री सोडलंच नाही. मी रिक्वेस्ट केली जेवण आहे मग त्यांनी सोडलं. मम्मी बाहेरच थांबली. तर पायाला जेवण असतं मग बाहेरच थांबल. मग आम्ही घरी मग ताक वगैरे पाहून झोपणार. उद्या सकाळी परत साक्षी येईल. चला आता बाय करा सगळ्यांनी पायाला. बाय कर पायल. बाय गाईस, लवकरच घरी जाऊ आपण 2 दिवसात. जंगी स्वागतची तयारी चालू आहे आपली घरी. तर बघूया आपण स्वागत कसं होतं बाळाचं. 2-3 दिवस अजून वेट करा तुम्ही पण. बाईचं आयुष्य काही बेकार झालं. आई झाल्यावरच कळतं माणसाला, असं बोलते मी. उठता येत नाही का बसता येत नाही लवकर. असं काही नाही सिझरवाल्यांनाच तो त्रास आहे, नॉर्मलवाल्यांना पण तसंच आहे. डेंजर हा अवस्था आहे बाबा. बघितलं 4 दिवस, आज 4था दिवस इथं राहायचा. पण असं वाटतं 40 दिवस राहिले मी तर. आता असं झालं मला कधी मी घरी जाते. येशील लवकर घरी येशील. काळजी नको करू. आपला सध्या बाळाची हेल्थ व्यवस्थित होऊन घरी आता जाण्याकडे बाळाची हेल्थ एकदम व्यवस्थित आहे. आम्ही बघितलं व्हिडिओ मग कॉलला. असेच डॉक्टर आले होते. मी विचारलं किती दिवसात सोडणार घरी. 2 दिवसात सोडतो बोलले. बाळाला आणि मला काय ठेवलं माहिती का, 35 वीकमध्ये झालं ना म्हणून. आणि मी पहिलीच मम्मी आहे ना, म्हणजे त्यांना असं वाटतं माझं वय कमी आहे, कसं सांभाळणार असं ते बघतात. कॅपेबल आहे का सांभाळायच्या. म्हणून ठेवतात सगळ्यांना. ही परीक्षा आहे पाहायची. पास झाली तर घरी लवकर जाणार असं आहे. चला आम्ही जातो तुझ्या घरी. आता वाजत रात्रीचे 12 आणि ताक वगैरे पॅक करून आलो मी. आणि इथं मस्त कपड्याचे घडे घालत बसलो होतो. कपड्याचे घडे वगैरे घालून झालेले आहेत. आता मी जातो वरती मस्तपैकी झोपतो आणि उद्या सकाळी मार्केटिंगला जायचं आहे. मार्केटिंग करून आल्यावर परत पाहायला डब्बा वगैरे घेऊन जायचं आहे आपल्याला. बाय बाय, भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये.